नमस्कार मंडळी, आज आहे सोमवार आणि आजचा दिवस पूर्ण मी कसा घालवला हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रोजची गृहिणीची लाईफ कशी असते ते नक्की बघायला विसरू नका आणि मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तर आजची सकाळ होती एकदम घाई गडबडीची. दोन्ही मुलींचे डबे, ह्यांचा डबा, माझं खाणं पिणं, कपडे भांडी सगळं मलाच करायचं होतं. फक्त माझ्याकडे झाडू आणि फरशीसाठी एक ताई येतात मदतनीस, बाकी सगळं मी घरीच करते. कारण लहान मुलगी 5 वर्षाची आहे शर्वी, त्यामुळे तिच्यासाठी मला घरी राहावं लागतं आहे. करिअर सोडून सध्या फुल टाईम गृहिणी असा जॉब चालू आहे माझा. तर सकाळी आज लवकर उठले आणि आज भेंडीची भाजी बनवायची होती. पहिल्यांदा आंघोळ करून घेतली, ब्रश वगैरे झाला, गरम पाणी पिऊन झालं, चहा झाला आणि मग त्यानंतर देवपूजा ह्यांनी केली होती. मग देवाच्या पाया वगैरे पडले आणि शर्वीचं आवरून दिलं, तिची आंघोळ वगैरे झाली आणि मग ती स्कूलला गेली. तिच्या स्कूलमध्ये जेवण असल्यामुळे तिच्या डब्याचं काही झंझट नसतं. फक्त कधीतरी मला बाहेर जावं लागलं, ऑर्डर वगैरे असेल, लीड असेल तर मग मला बाहेर जावं लागतं. अशा वेळेस मग शर्वीला जरा जास्त वेळ स्कूलमध्ये, त्यांच्या स्कूलमध्येच डे केअर आहे तर तिथे ठेवावं लागतं. मग एक्स्ट्राचा डबा तिच्यासोबत द्यावा लागतो. तर आज काय मला बाहेर कुठे जायचं नव्हतं म्हणून मग आज तिला टिफिन दिला नव्हता. ती दूध पिऊन निघून गेली. त्यानंतर सावलीची तयारी झाली. इकडे मी भेंडीची भाजी करायला घेतली. भेंडी बारीक चिरून घेतली. कढईमध्ये एक कांदा चिरलेला टाकला, जिरी, मोहरी, हिंग, हळद, गरम मसाले, थोडासा गोडा मसाला आणि तिखट कांदा मसाला असं सगळं टाकून, टोमॅटो टाकून भेंडी शिजायला टाकली. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून दिले. इकडे मी दूध तापवते बघा. सावलीची मध्ये मध्ये घाई चाललेली आहे. तिची स्कूल असती 12:30ला सावलीची, पण तिची व्हॅन येते 10:30ला. त्याच्यामुळे मग लवकर तिचा डबा भरून मला तिला पाठवायचं असतं. आणि कणिक मळून घेतलं होतं मी. रात्रीच्या चपात्या चेक केल्या किती होत्या, एकच चपाती शिल्लक होती. तर तिचं आज म्हटलं काय करावं, तर रोज तर असेच खातोय गरम करून, हे किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी रात्रीचं शिळं राहिलेलं खाऊन घेतं. पण आज त्याला तेल आणि चटणी लावणार आहे मी, तर ते खूप छान लागतं खायला, कडक. तर मी दाखवते थोड्या वेळात तुम्हाला ते कसं केलं. एका बाजूला भाजी शिजत होती भेंडीची आणि एका बाजूला चपात्या करायला घेतल्या होत्या मी. एक 5-7 चपात्या केले तरी बस होतात, कारण मी घरी असल्यामुळे मग काय जास्त भूक लागत नाही. बाहेर जायचं असेल तर आपण डबा घेऊन जातो. पण बायकांचं कसं असतं, स्वतःसाठी सेपरेट काही बनवायला नको वाटतं किंवा नाही करत. एकटी जर असेल ना मी, तर थोडासा भात, उपीट, पोहे असं काहीही करून खाते. लिटरली चहा, बिस्किट किंवा मॅगी असं काहीही करून खाते. खूप असं स्वयंपाक करायच्या भानगडीत नाही पडत. फक्त सगळी फॅमिली असली ना की मग स्वयंपाक करायला मजा येतो. मग सुकी भाजी, पातळ भाजी, चपात्या, भाकरी, भात जे काय असेल ते पूर्ण स्वयंपाक बनवावा लागतो. आणि रात्रीची भांडी मी घासून झोपत असते. आपण रात्री लेट झाला होता यायला, त्यामुळे ही भांडी तशीच आहेत. फक्त जेवलेली ताटं आहेत, तर ती काय सकाळी आधी मला घासायला झाली नाही. फक्त किचन ओटा वगैरे साफ करून घेतला होता आणि मग स्वयंपाक करायला घेतला. भेंडीची भाजी शिजली आहे एका बाजूला. आता सावलीचा टिफिन पण भरायचा आहे मला. पहिल्यांदा म्हटलं सगळ्या पूर्ण चपात्या लाटून घ्याव्यात, म्हणजे मग एकदा एक एक काम हातावेगळं केलं की मग जरा बरं पडतं. सकाळचं कसं असतं, खूप घाई गडबडीचा वेळ असतो, त्यामुळं मग आधेमध्ये कुणी आलं ना की खूप डिस्टर्ब होऊन जातं. म्हणजे शेड्यूल लागलेलं असतं ना आपलं, सगळं आपलं ठरलेलं असतं, ह्या टायमिंगला हे, ह्या टायमिंगला हे असं झालंच पाहिजे. आणि त्याच्यात जर मध्ये काही एक्स्ट्रा काम जर निघालं ना की मग सगळा पुढचा खोळंबा होऊन जातो. तिची व्हॅन जर थोडी जरी लेट आली ना तरी पुढे सगळंच म्हणजे लेट होऊन जातं. ती एकदा 10:30ला गेली की मग घर एकदम मोकळं होऊन जातं. तिचं मध्ये मध्ये चाललं होतं. भेंडी चिरलेली होती, ती तोंडाला लावत होती, वाकडं दाखवत होती, काय काय चाललं होतं तिचं. तिचं म्हणणं की मी कॅमेऱ्याला दाखवते मम्मा, तुला नाही दाखवते. आणि हे असं सगळं सकाळची गडबडीत इन्स्ट्रक्शन पण देणं चाललं होतं, कोणाला काय हवं होतं. तिला सांगत होते मी बॉटल भर, परत टाईम टेबलप्रमाणे तिची बॅग भरायची होती, ती बॉटल भरून घेऊन गेली. ह्यांचा टॉवेल सापडत नव्हता, सॉक्स सापडत नव्हते, असं काय मध्ये मध्ये कामं असतात. तर ती कामं करता करता एकीकडे स्वयंपाक चालू असतो. म्हणजे गृहिणींचं काम कसं डबल असतं. एक बाहेर गेलेलं तरी कळतं
की नोकरी करते, जॉब करते बाबा, पण घरातलं काम असं असतं ना की ते 24 तास केलं ना तरी संपत नाही. म्हणजे फुल टाईम गृहिणी आपण म्हणतो ना तसं. तर आता ही बघा, ही रात्रीची चपाती एक शिल्लक आहे, तर त्याला मी तेल लावलं. आता ही चांगली क्रिस्पी करून घ्यायची एका बाजूनी, आणि ज्या बाजूला तेल लावलं आहे ना त्याच्यावरती कांदा मसाला किंवा चटणी जी काय असेल तुमच्याकडे ती पसरवा. ही सावलीला पण खूप आवडते ना, सावली पण खाणार होती म्हणून मी थोडंसंच तिखट टाकलं आणि त्याला चांगलं कडक करून घेतलं बघा, क्रिस्पी. हे असंच खायला खूप भारी लागतं. म्हणजे कधी कधी तर असं वाटतं राहावी एखादी शिल्लक चपाती, सकाळी हे करून खायला चहासोबत तर खूप भारी लागतं. तुम्ही पण असं खात असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते पण मला नक्की सांगा. म्हणजे मी आता 100 डेजचं मिनी व्लॉगचं चॅलेंज घेतलं होतं, तर त्याचा 40वा दिवस आहे, 45वा दिवस चालू आहे. पण म्हटलं आता फुल व्लॉग टाकायला काय हरकत नाही, आता थोडासा वेळ पण आहे, म्हणून मग फुल व्लॉग आता मी यूट्यूबवरती रोजच्या रोज टाकत जाईन. रोज जरी नाही ना जमलं तरी दिवसाआड 2 दिवसात टाकत जाईल. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय हे पण मला सांगा. मी पुण्यातून आहे, कात्रज या भागातून, आणि 2 मुली आहेत मला. ही मोठी मुलगी आहे सावली, हिची इथं मजा चालली आहे बघा. भेंडी चिरलेली आहे ना, त्याचं ते देठ लावती आहे तोंडाला. आम्ही पण असं लहानपणी करायचो बरं का, सगळं तोंडावरती लावायचं, भेंडी चिरलेली किंवा वेगवेगळ्या भाज्या चिरलेल्या असं ज्या चिकट असतील ना तर त्या अशा लावायच्या तोंडाला. आता एका बाजूला मी दूध तापायला ठेवून घेतलं. मला भांडी पण घासून घ्यायची होती आणि हिचा डबा पण भरायचा होता, आणि ह्या दोघांना जेवायला पण द्यायचं होतं. ह्यांना पण लवकर जायचं होतं आज. तर नेमकं काय करू मला कळत नव्हतं. मग पहिले यांना जेवायला दिलं. ती चपाती यांनीच घेतली बघा कडक. आता त्यांना भेंडीची भाजी दिली, आणि रात्रीची शेवग्याची भाजी होती थोडीशी, ते म्हटले ती पण दे, ती पण दिली. आणि एकच बटाटा, काल साबुदाणे वडे केले होते ना तर त्यातला एकच बटाटा शिल्लक राहिला होता. मग सावलीसाठी फक्त तो फ्राय करून दिला, फक्त तिखट आणि मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं. तिला भेंडीची भाजी खाल्ली ना की तिला ऑलरेडीच मोशन सिकनेस असल्यामुळं तिला उलट्या होतात, पित्त होतं तिला, म्हणून मग ती नको म्हटली भेंडीची भाजी डब्याला न्यायला. म्हणून मग तिच्यासाठी स्पेशल तो बटाटा मी बारीक चिरला आणि फ्राय करून बाजूला ठेवून दिला. म्हटलं जेव्हा तिचा डबा भरता येईल त्यावेळेस तो तिच्या डब्यामध्ये टाकता येईल. तर हिची मध्ये घाई चालली होती की ती 10:30 होत आले होते ना, आणि तिने नाश्ता नव्हता केला. मग तिला खूप वेळ लागतो नाश्ता करायला. मग तिला म्हटलं की तुझ्या हाताने चपाती आणि भाजी घे, मी तोपर्यंत तुझा डबा भरते. बटाटा हवा आहे का तर नको म्हटली, आणि घेऊन चालली ताट स्वतःचं. तिच्या पप्पांना थोडीशी बटाट्याची भाजी द्यायची होती, तर ने म्हणून सांगितलं, तर थांब परत येते म्हटली. एका टायमिंगला एकच काम करायचं असतं. चपाती घेऊन गेली आधी आणि मग कढई न्यायला आली. आता मी तिचा डबा भरायला घेतला आहे. डब्याला रोज रोज म्हणजे एक खाऊचा डबा असतो आणि एक जेवणाचा डबा असतो. तर मग आता रव्याचे लाडू करून ठेवलेले आहेत, तर तेच देणार आहे आज मी. रोज तिला काहीतरी वेगवेगळं द्यावं लागतं. कधी भेळ, कधी फरसाण, कधी गाठी शेव, कधी रव्याचा लाडू, कधी शेंगदाण्याचा लाडू, कधी खोबरे आणि ह्याचा लाडू केलेला आहे मी, तर तो, कधी असं सगळं चिप्स, कधी काय, असं वेगवेगळं मी देत असते तिला. तर तिची चपाती, भाजी, रव्याचे लाडू असं सगळं भरून झालं. तिचा डबा तिला दिला, तिला जेवायला दिलं, आणि मग म्हटलं आता मी पण जेवण करायला घ्यावं. सकाळचा नाश्ता एकदा लवकर झालं ना की मग दिवसभर भूक नाही लागत. तोपर्यंत ह्यांनी थोडंसं काल सामान आणलं होतं, डाळीच आणल्या होत्या ॲक्च्युली, तर त्या भरून घेतल्या मी डब्यामध्ये. 3 डाळी, मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ. फक्त तूर डाळ खाल्ली ना की मग पित्त होतं, त्यामुळे मग मिक्स डाळी खायच्या. तूर डाळ कमी टाकायची आणि मूग डाळ किंवा मसूर डाळ असं ऑप्शनलला टाकायचं. पण ज्यावेळेस सांबार करतो ना त्यावेळेस 3 डाळी वापरायच्या, म्हणजे टेस्ट पण येते डाळींना. इकडे दूध पहिलं तापून घेतलं. काय होतं, थोडासा डोळा इकडे इकडे झाला ना की लगेचच गॅसवरती सगळं दूध उतू जातं, म्हणून पहिल्यांदा दूध तापून घेतलं आणि मग स्वतःचं ताट करून घेतलं मी. कढी घेतली रात्रीची शिल्लक, भेंडीची भाजी आणि चपाती. नाश्ता करून झाला, जेवणच झालं ॲक्च्युली माझं. मग पहिली ती भांडी घासायला घेतली, तोपर्यंत सावलीची पण व्हॅन आली. हे सोडायला गेले सावलीला, तिची म्हणजे ती गेली स्कूलला. मग आता ह्यांना पण जायचं होतं. मग रात्रीचा वाटाणे भात पण होता, तर त्यांनी तो पण खाल्ला थोडा नाश्त्याला. आता त्यांचा डबा भरून द्यायचा होता मला. मग चपाती आणि भेंडीची भाजी एका डब्यामध्ये भरली आणि डबा त्यांचा बाजूला भरून ठेवून दिला. भांडी घासता घासता पण मग
कामं चालूच होती, तोंडाने सांगायची, हे आणायचे, ते आणायचे, हे राहिले, ते राहिले. एकदा हे सगळं साफ होऊन गेलं. त्यानंतर मग ताई आले होत्या. मग त्यांनी झाडू फरशी करून घेतली सकाळची. एकदा ही कामं सगळी होऊन गेली ना की दिवसभर काही वाटत नाही आपल्याला. पण राहिली ना सगळी की मग सगळंच दिवसभर तेवढंच म्हणजे काम. जर बाहेर जायचं असेल ना आपल्याला, बघा ना 10 10:30ला जर जॉब असेल आपला, तर किती पटकन आवरतं ना. म्हणजे जेव्हा पार्लर होतं ना माझं, मी जस्ट आत्ता शर्वी राहत नाही म्हणून पार्लर बंद केलं, नाही तर ब्युटिशियन आहे मी तशी. तर पार्लर होतं माझं, तर 10 वाजता डॉट मी घरातनं बाहेर निघायची. कपडे भांडी सगळं तेव्हा पण घरीच करायची मी सगळं. तर तेव्हा इतकं फास्ट आवरायचं सगळं. आणि आता घरी असलं ना की दिवसभर तेच काम कसं संपतच नाही, मला कळतच नाही की कुठे टाईम जातो नेमका. आता आतमधलं अंथरुणं वगैरे काढून झाली होती, पण बेडशीट वगैरे झटकून टाकायचं होतं. मग ते सगळं झटकून आवरून दिलं. तोपर्यंत 12 12:15 वाजले बघा. 2 मिनटं श्वास पण घ्यायला वेळ नाही. लगेच आवरलं आणि शर्वीला आणायला गेले. तर तिला पप्पाच पाहिजे होते तिचे. ती मला म्हटली, तू कशाला आली आहे मला न्यायला. अशा त्या या पोरी आहेत. आपण एवढा जीव लावतो, पण सगळ्यात जास्त जीव बापावरती असतो यांचा. आणि घरी पप्पा आहेत का म्हणून रुसून बसली होती, मला पप्पाच पाहिजेत. मग शेवटी तिला घेऊन आले. येताना थोडंसं भाजीला वगैरे आणायचं होतं मला, तर भाजीला आणि केळी वगैरे असं बरंच काय काय घेऊन आले मी. काय होतं, आपण बाई माणूस गेलो ना की मग सगळं व्यवस्थित बघून आणतो. हे पण खूप छान आणतात भाज्या बरं का निवडून, पण लिंबू, आलं, मिरच्या हे असं सगळं लक्षात नाही राहत त्यांच्या. किती लिहून दिलं ना तरी मग ते म्हणतात, बाई तू गेली ना शर्वीला आणायला की मग आणत जा. मग शर्वीला आणतानाच भाज्या घेऊन येते मी. तर डब्यामध्ये पूर्ण व्यवस्थित सगळं पुसून भरून ठेवते, जेणेकरून घाईच्या वेळेला पटकन वापरात येतील. एका डब्यामध्ये मिरच्या धुवून कोरड्या करून भरल्या, कढीपत्ता हे करून सोलून निवडून डब्यामध्ये भरून ठेवला. काकडी, गाजर, बीट, लिंबू असं सगळं आणलेलं ते एका बॉक्समध्ये भरलं. आलं एका प्लेटमध्ये काढून ठेवलं. डब्यात ठेवायचा विचार होता, पण नंतर उघडंच ठेवलं. मग म्हणजे समोर दिसतं, ह्याच्यात टाकायला चहात वगैरे बरं पडतं. पटकन घेतलं की टेचलं, टाकलं. आणि केळी अशीच ठेवली बाजूला. आता पावटा मला साफ करून संध्याकाळी त्याचा भात किंवा भाजी करावी लागणार होती, म्हणून मग कुंड्यात काढून ठेवला. आता हिला काकडी, गाजर आणि लिंबू सरबत असं खायचं होतं. तिचं म्हणणं होतं मला सगळंच पाहिजे, तिन्ही पण पाहिजे. मध्ये मध्ये लुडबुड चाललीच होती. मग तिला गाजर बारीक हे करून दिले, चॉप करून. काकडीचे पण साल काढून तिला काकडी पण दिली आणि एका बाजूला लिंबू सरबत करून दिलं. काय आवडतं तिला काय माहिती, उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, सावलीला पण आमच्या घरात कायम लिंबू सरबत दोघींना पण लागतं. आणि चांगलं आहे बरं का पिलेलं, पण फक्त कसं आहे, साखर मग खूप कमी घालते मी, नाहीच्या बरोबर. शर्वीला तर साखर नाही घातली ना तरी चालते, फक्त लिंबू पाणी पिते ती. सावलीला थोडीशी साखर टाकावी लागते. आता हे अर्ध लिंबू अख्खं मी त्या ग्लासमध्ये पिळलं आहे बरं का, तर ते खूप आंबट झालं. मग थोडीशी परत साखर ॲड केली मी आणि मग तिला दिलं ते. तिला असं ह्या सिपरमध्ये प्यायला खूप आवडतं, तर ते गाळलं मी, म्हणजे त्याच्यात बी वगैरे नको यायला म्हणून. पिऊन बघितलं, थोडीशी साखर कमी होती, पण ठीक आहे म्हटलं, चालून जाते. मग तिला सरबत गाळून दिलं आणि टी व्ही लावून दिला. थोडा वेळ स्कूलमधनं आली ना की जरा वेळ टी व्ही बघते आणि मग 2:30 वगैरे तिला मी जेवू घालते. मग कारण त्यांच्या स्कूलमध्ये 11 11:30ला जेवण देतात पोटभर, तर पराठा वगैरे, भाजी चपाती असं असतं तिच्या स्कूलमध्ये. आणि जेवण वगैरे झालं की मग तिला चारायला घेतलं आणि तिचा होमवर्क करायला घेतला. आता तिला क्लासला पाठवणार आणि मग कपडे वगैरे सगळं वाळायला घालून सावलीला आणायला जाणार. असा संपतो माझा दिवस पूर्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक